मेटाबॉलिक वेस्ट रिमूव्ह मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे चेहऱ्याचे सगळ्या बॉडीचे जे प्रोसेस होत असतात त्याला म्हणतात मेटाबॉलिक प्रोसेस. म्हणजे श्वासोश्वास घेणे, पचन प्रक्रिया होणे, त्याला डायजेशन म्हणतो असतो आपण, रेस्पिरेशन म्हणतो असतो, एक्सक्रेशन विसर्जन. त्या प्रोसेस झाल्याच्या नंतर ते होत असताना काहीतरी वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीतून निघतं. काय वेस्ट मटेरियल म्हणजे त्याला आपल्या भाषेत म्हणू शकतो घाण फ्रॉम द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीवाच्या ह्याच्यातून बॉडीतून काहीतरी वेस्ट प्रोडक्ट निघतो. जसं की आपली लघवी युरिन आहे, बरोबर आहे की नाही, घाम आपल्याला येतो. आता मी खेळल्याच्या नंतर बघा व्हॉलीबॉल खेळल्यावर काय झालं, घाम आला, बरोबर आहे. हे बॉडीचं वेस्ट प्रोडक्ट आहे. काय आहे वेस्ट प्रोडक्ट. सो याला म्हणतात अपशिष्ट घटक. अपशिष्ट म्हणजे वेस्ट प्रोडक्ट म्हणतात. अपशिष्ट घटक म्हणजे काय, वेस्ट प्रोडक्ट. अपशिष्ट घटक याला म्हणतात वेस्ट प्रोडक्ट. काय म्हणतात, वेस्ट प्रोडक्ट. काय म्हणतात, वेस्ट प्रोडक्ट. So during the various life process, the body produces the metabolic waste product. जेव्हा जीवनाच्या विविध प्रक्रिया घडतात, बॉडी काहीतरी मेटाबॉलिक प्रोसेसच्या माध्यमातून काहीतरी घाण प्रोडक्ट बाहेर, जे त्याला शब्द येतं अपशिष्ट. अपशिष्ट म्हणजे जे आपल्याला गरजेचं नाही आहे, टाकाऊ त्याला म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, टाकाऊ, फायद्याचं नाही आहे, बरोबर आहे. आपण कसं आहे, आता चॉकलेट खायला लागले समजा, चॉकलेट मधला मधातला भाग तुम्ही खाता, ते तुमच्या फायद्याचा आहे, बरोबर आहे की नाही. आणि जो भाग ते रॅपर राहतं वरचं ते खाता का, काय करतात, ते फेकून देतात. म्हणजे ते अपशिष्ट घटक आहे. रॅपर काय आहे ना, अपशिष्ट घटक. तसंच बॉडीच्या आतमध्ये काही घटक असतात जे फायद्याचे आहेत, ते वापरतो. जसं ऑक्सिजन वापरतो, कार्बन डायऑक्साईड फेकून देतो रॅपरचा. तर अशा पद्धतीने एक्सप्रेशन असतं. During the various life process, the body produces a metabolic waste product. These waste products are harmful. Harmful म्हणजे आपल्यासाठी हे वेस्ट कसे असतात रे, घातक असतात. कसे असतात, घातक असतात. If they accumulate in the body. For example, you are accumulated lot of waste product inside the body. बॉडीच्या आतमध्ये भरपूर घाण तुम्ही नाही का वेस्ट प्रोडक्ट ठेवून दिले. So it will be the very toxic. ते खूप तुमच्यासाठी विषारी असेल. इट विल बी द हार्मफुल टू युअर बॉडी. तुमच्या शरीराला ते हानी पोहोचवतं, नुकसान करतं. त्याच्यामुळं वेस्ट मटेरियल बॉडीच्या आतमध्ये ठेवायचं नसतं. ओके. एक्सक्रेशन हेल्प्स द रिमूव्हिंग दिस वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी. आणि उत्सर्जन ज्याला म्हणतो आपण, एक्सक्रेशन, याच्यामुळं रिमूव्हिंग म्हणजे काढून टाकण्याची प्रक्रिया होते. काय होते, काढून टाकण्याची प्रक्रिया होते. कशातून, उत्सर्जनाच्या माध्यमातून. की आपल्या शरीराची घाण रिमूव्ह करायला लागलो म्हणजे बाहेर फेकून द्यायला लागलो. इट इज एसेन्शियल प्रोसेस फॉर सर्वायव्हल. हे आपल्याला जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वाइव्ह म्हणजे आपलं आयुष्य सर्वाइव्ह होण्यासाठी घाण शरीराची बाहेर निघून नाही तर आपण जीवन जगू शकत नाही. ग्रोथ अँड प्रॉपर फंक्शनिंग ऑफ ऑर्गॅनिझम. इफ यू वॉन्ट टू डू ऑल फंक्शन ऑफ ऑल ऑर्गन्स प्रॉपरली, की आपल्या शरीराचे सगळे अवयवाचे सगळे नाही का फंक्शन चांगले करायचे असतील, यू मस्ट रिमूव्ह द ऑल वेस्ट कंटेंट. की तुम्ही सगळा घाणेरडा भाग बाहेर फेकून दिला पाहिजे. इफ यू ट्राय टू स्टॉप इट, की तुम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न केला, इट विल बी द व्हेरी हार्मफुल टू युअर बॉडी. ते तुमच्या शरीरासाठी भयंकर घातक असेल. सो तुम्ही प्रत्येकानं लहान जरी असलात तरी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ज्या शरीरात ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत, शरीरात बाहेर फेकून दे, आहे की नाही. शरीर म्हणतं की मला पाहिजे नाही, आय डोंट वॉन्ट दिस थिंग्स, की वेस्ट प्रोडक्ट, की मला वेस्ट प्रोडक्ट पाहिजे नाही. आता कोणते कोणते घटक, कार्बन डायऑक्साईड हे शरीराला नको आहे, दॅट इज द वेस्ट प्रोडक्ट. त्याच्यानंतर वॉटर, H2O ज्याला म्हणतो आपण, दॅट इज द वेस्ट प्रोडक्ट. त्याच्यानंतर नायट्रोजिनियस वेस्ट ज्याला अमोनिया म्हणतो आपण, युरिक ऍसिड म्हणतो, हे वेस्ट आहे. त्यानंतर एक्सेसिव्ह साल्ट, आपल्या शरीराला सोडियम म्हणजे मीठ प्रमाणापेक्षा जास्त नको आहे. आपल्या बाबाने शेतात काम केलं की बनेलला काहीतरी असं घामासारखं येतं, पांढरं पडतं, दॅट इज अ NaCl, सोडियम क्लोराईड. ते मीठ बाहेर येतं. तर ते नको असलेलं, तुम्ही कधी जर शेतात काम करणारे लोक, मेहनती काम करणारे लोक जर पाहिले वर्कर, तर त्यांच्या शरीरातून काय स्वेटिंग ग्लँड्स ज्या असतात, घाम सोडणाऱ्या, ते सोडतात NaCl.
म्हणून आपल्या इथं कपड्यांना डाग लागतात, पांढरे पांढरे डाग लागतात. खेळल्यावर किंवा काम केल्यावर शारीरिक मेहनत केली तुम्ही की तुमच्या शरीराला घाम येतो आणि मग कपड्यांना असे डाग पांढरे पडतात. दॅट इज द सोडियम क्लोराईड, NaCl. देन ऑर्गॅनिक ऍसिड, टॅनिन्स आणि रेझिन. तुम्हाला जर पाहत असाल की तुमचा डिंक जे असते झाडाला किंवा राळ नावाची गोष्ट आहे, हे सगळ्या गोष्टी झाडाच्या याच्यातून बाहेर निघत असतात, आपल्याला भेटतात त्या गोष्टी. ते झाडाचं वेस्ट आहे, आपलं नाही. कोणाचं हे? झाडांचं वेस्ट होय. ओके. आता एक्सक्रेशन इज नॉट जस्ट रिमूव्हल ऑफ वेस्ट. तर उत्सर्जन म्हणजे काय? शरीरातून नुसतं घाण पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया नाही. इट इज अ की ऑफ टू लाईफ अँड बॅलन्स. ही जीवन जगायची सगळ्यात मोठी चावी आहे. आपलं शरीर संतुलित ठेवण्यासाठी, म्हणजे मेंटेन ठेवण्यासाठी घाणेरडे पदार्थ बाहेर गेले पाहिजे, चांगले पदार्थ आत राहिले पाहिजे, तर बॉडी बॅलन्स राहते, म्हणजे संतुलित राहते. ओके. याच्यात नाही आणखी आपल्याला काय शिकता येईल? आता वेस्ट प्रोडक्ट मध्ये कार्बन डायऑक्साईड काय करतं? गॅस प्रोड्यूस ड्युरिंग द रेस्पिरेशन. आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो, श्वासोश्वास घेतो, ठीक आहे, श्वासोश्वास घेत असताना ऑन लिव्हिंग सेल ड्युरिंग द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज, म्हणजे जेव्हा जेव्हा श्वासोश्वास घेतो तेव्हा तेव्हा आपण ग्लुकोज दराला तोडायला लागतो. बरोबर आहे? ग्लुकोज दराला काय करायलो? तोडत आहोत. ते तोडल्याच्या नंतर त्यातून काय होत असते? आपल्या कार्बन डायऑक्साईड बाहेर निघते. काय निघते? त्या प्रोसेस मध्ये आपण जेव्हा नाही का ग्लुकोज शरीरातला तोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर रेस्पिरेशनच्या माध्यमातून निघते. ऑल लिव्हिंग सेल ड्युरिंग द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज रेस्पिरेशन. ॲनिमल मध्ये लंगच्या माध्यमातून श्वासोश्वास घेतो. लंग्स, फुफ्फुस, प्राण्यांना फुफ्फुस असते, लंग्स असतात, त्यांच्या माध्यमातून रेस्पिरेशन होतं. आणि प्लांटला स्टोमॅटा नावाचा घटक आहे, पर्णरंध्रे, त्याच्या माध्यमातून श्वासोश्वास झाडं पण घेतात. कशाच्या माध्यमातून? स्टोमॅटो. कशाच्या माध्यमातून? माणसं घेतात, लंग्सच्या माध्यमातून रेस्पिरेशन करतात. आणि प्लांट कशाच्या माध्यमातून करतात? स्टोमॅटो. कशातून? स्टोमॅटो. श्वासोश्वास घेण्याची प्रक्रिया, रेस्पिरेशन. त्यानंतर एस्ट्रोज आर फॉर्म ड्युरिंग द मेटाबॉलिक रिएक्शन इन द बॉडी. आपल्या शरीरात जेव्हा चयापचय क्रिया होते, चयापचय, त्याला म्हणतात मेटाबॉलिक प्रोसेस. मेटाबॉलिक प्रोसेस ही प्रक्रिया घडायला लागली. म्हणजे काय घडायला लागलं चयापचय म्हणजे शरीरातल्या सगळ्याच गोष्टी एकदाच घडायला लागल्या. एक श्वासोश्वास, रेस्पिरेशन घडायला लागलं. त्याच्यानंतर तुम्ही काय करायला लागले? एक्सक्रेशन करायला लागले, रेस्पिरेशन करायला लागले. त्याच्यानंतर तुम्ही काय करायला लागले? डायजेशन करायला लागले. तर शरीरातल्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया एकदाच घडत असतात आणि ते घडत असताना मेटाबॉलिक प्रोसेस घडते. बरोबर आहे? ते घडत असताना काय होत असते? त्यालाच म्हणतात मेटाबॉलिक प्रोसेस. एकदा सगळ्या क्रिया शरीरातल्या घडायला, या क्रियाचा परिणाम म्हणून काहीतरी घडत असते. तर त्यावेळेस नाही का आपण काय करत असतो की आपल्या शरीरातलं पाणी बाहेर जातं. ओके. सेल्युलर रेस्पिरेशन, ज्याच्या माध्यमातून पेशीय रेस्पिरेशन त्याला म्हणतो. तर ब्रेकडाऊन ऑफ फूड, तर हे पाणी बाहेर निघत असताना लक्षात ब्रेकडाऊन कोण होतं? जेव्हा तुमचं पाणी बॉडीच्या बाहेर येतो, निघायला लागलं, त्यावेळेस ब्रेकडाऊन कोणाला केलं जातं? तर ते ब्रेकडाऊन केलं जातं कोणाला? फूडला. कशाला? म्हणजे तुमचं अन्न याचे तुकडे तुकडे केले की शरीराच्या बाहेर त्या ब्रेडमध्ये पाणी बाहेर. बरोबर आहे? आणि रिमूव्ह बाय द किडनी. आणि आता मला सांगा, तुमच्या शरीरातलं पाणी कुठून नाही का बाहेर निघते? एक तुमची किडनी आहे. कोण आहे? किडनी. या किडनीच्या माध्यमातून तुमच्या शरीरातून बाहेर पाणी, जसं युरिन आहे, लघवी, त्या किडनीतून लघवी निघते, त्याला युरिन म्हणतो. काय म्हणतो? युरिन. दुसरी प्रोसेस कोणती आहे? तुमची लंग्स. तुमची स्किन आहे, स्किन मधून घाम निघते, त्याला म्हणतो आपण स्वेट. स्वेट म्हणजे घाम. त्याच्यानंतर तुमच्या लंग्स मधून निघतात ते वेपर. वेपरचा अर्थ व्हायला लागला म्हणजे वाफा टाईप काहीतरी निघतं, हिटेड. आणि ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड राहते. तुम्ही पहा, हिवाळ्यात तुम्ही असं केलं की गरम वाफ निघते, आणि गरम निघले ना, ती गरम वाफ म्हणजे दुसरं काही नसतं, कार्बन डायऑक्साईड. तुमच्या शरीराला गरज नाही, बाहेर फेकलं. लक्षात द्या. त्यानंतर पानं ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून, लिव्हच्या याच्यातून कधी कधी लिंब बाहेर येतं, त्याला ट्रान्सपिरेशन. काय? त्या पानाच्या वर लिंब येतात, दॅट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन.
त्याच्यानंतर बघा एक्सेसिव्ह कॅन कॉज. आता जर मला सांगा प्रमाणापेक्षा जास्त पाणी जर शरीरातून गेलं, वॉटर इम्बॅलन्स म्हणजे शरीरात पाहिजे होतं जेवढं पाणी त्याच्यापेक्षा कमी झालं किंवा सॉरी जास्त झालं, स्वेटिंग म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त गेलं तर शरीर काय संतुलित राहील का नाही, शरीरात कमी पाणी पडायला लागलं. त्यानंतर स्वेलिंग. आता स्वेलिंग येणं म्हणजे सूज येणं, त्याला काय म्हणतात अडेमा. काय म्हणतात, कोणती मा, अडेमा. त्यानंतर हायपोनॅट्रेमिया नावाचा आहे, त्याच्यामुळे होतो. त्यानंतर बघा मेजर वेस्ट प्रोडक्ट कोणते आहे, नायट्रोजनियस वेस्ट ज्याला म्हणतो आपण, वेस्ट कंटेनिंग नायट्रोजन प्रोड्यूस फ्रॉम द प्रोटीन मेटाबॉलिझम. आता नाही का लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा प्रोटीन ची चयापचय क्रिया होते म्हणजे मेटाबॉलिझम प्रोसेस होते, कोणाची, प्रोटीन, प्रोटीन म्हणजे प्रथिन, प्रथिनाची चयापचय क्रिया होते, तेव्हा घडायला लागलं काय की जेव्हा जेव्हा मेटाबॉलिझम प्रोसेस व्हायला लागली तेव्हा तेव्हा तुमच्या ह्याच्यात नाही का काय प्रोड्यूस व्हायला लागलं, नायट्रोजन. मग लक्षात ठेवायचं की नायट्रोजन जर प्रोड्यूस करायचा असेल तर चयापचय प्रक्रिया प्रोटीनची व्हायला पाहिजे, प्रोटीनला तोडायला लागली पाहिजे, तेव्हा नाही का काय म्हणते, नायट्रोजन निघते. आणि त्याला म्हणतात अमोनिया इन द ॲक्वाटिक ॲनिमल. जसं आता पाण्यात राहणारा तुम्ही मासा पाहिला, ते मासा काय करते, जलचर प्राणी ॲक्वाटिक ॲनिमल, तो अमोनिया सोडते. काय सोडते, अमोनिया. ही त्याच्या शरीराला गरज आहे, गरज नाही. त्याच्यानंतर युरिया इन मॅमल्स अँड अडल्ट आर्किडिया. उभयचर प्राण्यामध्ये आणि मॅमल्स मध्ये युरिया बाहेर फेकला जातो. त्यानंतर युरिक ऍसिड जे तुमचे सरीसृप प्राणी आहेत त्याला रेप्टाइल म्हणतात, किंवा बर्ड्स असतात, पक्षी किंवा इन्सेक्ट असतात, कीटक. तर हे कीटक काय करतात, युरिक ऍसिड सोडतात, ते त्यांच्या गरज शरीराला गरज नाही. त्यानंतर जर समजा प्रमाणापेक्षा जास्त सोडलं, रिमूव्ह बाय कशा कशाने हे सोडतात, तर किडनीच्या माध्यमातून, गिलच्या माध्यमातून आणि नेफ्रेडिया. कशाच्या माध्यमातून, नेफ्रेडिया. त्यानंतर एक्सेसिव्ह साल्ट जे एक्स्ट्रा मिनरल साल्ट टेकन फूड अँड वॉटर, की एक्स्ट्रा मिनरल साल्ट टेकन इन फूड अँड वॉटर, जे नाही का तुम्ही एक्सेस साल्ट म्हणजे जास्तीचे साल्ट आहे हे आपण अन्नाच्या माध्यमातून घेतो. उदाहरणार्थ मी आज भाजीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मीठ टाकलं तर ती भाजी कशी होते, खारट होती. तर त्याच्यातून मी काय घेतलं, किंवा साखर पाणी करता करता साखर मीठ टाकलं, त्याच्यात मीठ जास्त टाकलं, मग याच्या साह्यानं बॉडीत जास्त मीठ गेले. असं मीठ गेल्याच्या नंतर सोडियम क्लोराईड ज्याला मीठ म्हणतो आपण, NaCl म्हणजे मीठ, सोडियम क्लोराईड याला म्हणतात मीठ. हे मीठ बॉडीत जास्त होते, पोटॅशियम साल्ट जास्त होते. आणि किडनी, आता कशाने हे बाहेर फेकल्या जाते, किडनी लगवीत तुमच्या सोडियम क्लोराईड NaCl मीठ. दुसरं स्वेट ग्लँड ज्याला म्हणतो आपण, तर हे मग घामाचे ज्या नाही का हे आहे त्या ग्लँडच्या माध्यमातून नाही का तुमचं सोडियम क्लोराईड जातं. त्यानंतर तुमच्या साल्ट ग्लँड, सम बर्ड्स अँड रेप्टाइल्स, आणि मिठाच्या ग्रंथी ज्या आहेत पक्ष्यामध्ये आणि सरीसृप प्राण्यामध्ये मिठ ग्रंथी आहे, त्याच्या माध्यमातून नाही ना काही जाते साल्ट ग्लँड. आता होते काय की प्रमाणापेक्षा जास्त जर समजा तुम्हाला एक्सेस कॅन कॉज, तर जास्त काय हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम याच्यामुळे येतो, की जास्त मीठ झालं तर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर होते. त्याच्यानंतर किडनी प्रॉब्लेम निर्माण होते, किडनी प्रॉब्लेम निर्माण होते. त्यानंतर ऑर्गॅनिक ऍसिड, टॅनिक्स अँड रेझिन्स. आता झाडाला कधी कधी बोंद येते, बोंद असतं माहिती आहे तुम्हाला, त्याला तुम्ही काय म्हणता, डिंक, किंवा अजून तुम्ही नाही काय म्हणू शकता, जे डिग अफेक्टेड आहे तुमचा, बरोबर आहे. तर ऑर्गॅनिक ऍसिड्स, टॅनिन्स, रेझिन्स, गम्स जे तुमचे त्याला काय म्हणू शकता आम्ही, ते जेव्हा कसे राळ असते ना त्याला राळ, तर हे सगळं कशाच्या भोवती म्हणजे आपण हे येते झाडाला मिळते, झाडाच्या सालेला काढलं की त्याच्यातून डिंक बाहेर मिळते, बरोबर आहे. लॅक्टिक ऍसिड, युरिक ऍसिड, टॅनिन्स, रेझिन, गम, ऑक्झॅलिक ऍसिड हे सगळे झाडातून निघणारे पदार्थ आहेत. त्यानंतर स्टोर्ड इन व्हॅक्युल्स, तर हे कुठं राहते सगळं, तर व्हॅक्युल्स मध्ये राहते. कुठं राहते, व्हॅक्युल्स मध्ये स्टोर राहते. आणि ते वरची साल काढली की झाडातून ते पाणी असं चिकट चिकट पदार्थ करते, तर त्याला आपण डिंक म्हणतो. आणि इट इज रिमूव्ड बाय लीव्हज अँड बार्क अँड गम्स. सो एक्सेस कॅन कॉज, जर जास्त झालं त्याचं कारण काय, टॉक्सिक इफेक्ट्स होतात, विषारी परिणाम शरीरावर होतात, अफेक्ट्स ग्रोथ अँड हेल्थ.
तर झाडाच्या पण आरोग्यावर परिणाम होतात, त्याची वाढ होत नाही, प्रमाणापेक्षा जास्त जर समजा नाही का ते सेपरेट झालं तर. आता एक्सक्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्हल वेस्ट प्रोटेक्शन ऑफ लाईफ, सरळ सरळ नाही का घाण बाहेर फेकणे आणि जीवनाचं रक्षण करणे, याला म्हणतात उत्सर्जन. म्हणजे शरीराच्या बाहेर बऱ्याच गोष्टी गेल्या पाहिजे. आता मला